इतकी एन्झायटी होते की व्ह्यूज कमी आले, व्हिडिओ रेट चालली नाही, सबस्क्रायबर्स नाही वाढत आहे आणि ह्याच्यामध्ये ब्रेक भेटतच नाही. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत आपल्या मिनी ब्लॉगच्या सिरीजमध्ये. आज आहे दिवस 40. फ्रेश होऊन नाश्ता केला, मग गेलो हरीशकडे. तर बघितलं की हरीशला मेसेजेस येत आहेत, व्हिडिओमधून फेमस झाल्याने. पण असं बघायला गेलो तर हरीश पहिल्यापासूनच फेमस होता. बघता बघता चॅलेंजला 40 दिवस झाले. तर तुम्ही लोक बोलत असाल हे काय डेली व्हिडिओज तर पोस्ट करायचे आहेत, एवढं काय त्यात. करून बघा. तुम्ही 1 दिवस कराल, 2 दिवस कराल, 10 दिवस कराल, नंतर कंटाळायला लागेल, नंतरला बोर होईल. हे पण एक जॉब सारखंच आहे. जसं तुम्ही नॉर्मल जॉब कसं करतात 9 to 5, पण हा जॉब जो आहे तो 24/7 करत बसायचा असतो. पूर्ण दिवस यातच जातो, पूर्ण दिवसभर हेच करत बसायचं असतं. म्हणजे झोपताना सुद्धा असं एकटा असल्यावर विचार करताना सुद्धा व्हिडिओज बद्दलच चालत असतं की आता काय कॉन्टेंट करायचं, आता काय कसं व्हिडिओ बनवायचं, पुढे काय करायचं, हेच चालू असतं डोक्यामध्ये. इतकं स्ट्रेसफुल असतं ते. इतकी एन्झायटी होते की व्ह्यूज कमी आले, व्हिडिओ रेट चालली नाही, सबस्क्रायबर्स नाही वाढत आहे आणि ह्याच्यामध्ये ब्रेक भेटतच नाही. जॉब करतो त्यात सॅटर्डे किंवा संडे ब्रेक भेटतोच ना, पण ह्यात तसं नाही आहे. ह्यात डेली सुट्टे असो काही असो करत बसायचे. जे भेटेल ते कॅप्चर करायचंय. मग परत घरी येऊन रात्री सगळं ते परत असं साठवून ठेवून परफेक्टली सगळं मर्ज करून एडिट करून परत पोस्ट करणे. म्हणजे जाऊ दे. पण हां, मी माझ्या ह्या कामाने खूप खुश आहे. खूप म्हणजे खूप. व्ह्यूज येत नाही, सबस्क्रायबर येत नाही, ते येतील, फ्युचरमध्ये येतील. मला माहिती आहे येणार, नक्कीच येणार. पण मी जे करतोय त्याच्याने मी खूप खुश आहे. मग घरी आलो, जेवलो आणि गेलो सात्विकला स्कूलवरून आणायला. तुम्ही मला 500 रुपये दिले. हा, मला तर ते 100 रुपये त्यातले. नाही, मग हरी दादा बोलला की चल 200 रुपयाची चायनीज खायला जाऊ ना, असं बोलला ना. बघ, अच्छा, माझ्या व्हिडिओचं सांगतेस. हा तुझ्या व्हिडिओ काढ. आणि मग हे लोक आईस्क्रीम खात होते. जेवून गेलो जेवण जिरवायला. तर चला मग आता आपण भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. बाय बाय.